कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री सरस्वती माताय नमः, श्री रामचंद्राय नमः। शस्त्रधर जो परम योद्धा त्यावरीच सोडी हे गदा, निशस्त्रियावरी हे गदा। श्रुता युद्ध जो वरुण पुत्र कौरवांचा परम मित्र, तो रथारूढ सत्वर बाण सोडित धावला। कथेचं अनुसंधान श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत। अभिमन्यूला रणांगणामध्ये मारल्या नंतर ना कौरव पांडवांचं युद्ध परत सुरू झालं। श्रुतायुध कौरवांच्या बाजूने येतो आणि तो वरुणाचा मुलगा होता, त्याच्यामुळे तो पांडवा बरोबर युद्ध करायला आला। ऐका, त्यास प्रसन्न होऊन वरुण अस्त्रे शस्त्रे देत संपूर्ण, आणि एक गदा देऊन निर्वाण पुत्रा परती बोलिला। आणि श्रुतायुध ह्या कौरवाच्या बाजूने युद्ध करत होता। वरुणाचा पोरगा होता, वरुण देवतेचा। वरुणानं त्याला अनेक दिव्य प्रकारची शस्त्रास्त्र दिलेली होती आणि त्याला एक दिव्य अशा प्रकारची गदा दिली वरुण देवानं आपल्या पोराला। कोण? त्याचं नाव काय? श्रुतायुध कौरवाच्या बाजूने होता। त्या वरुण देवाने एक दिव्य अशा प्रकारची गदा त्याला दिलेली होती। काय सांगतात? शस्त्रधर जो परम योद्धा त्यावरीच सोडी हे गदा, निशस्त्रियवरी हे गदा सहसाई सोडू नये। वरुण देवानं गदा देत असताना त्या श्रुतायुधाला सांगितलं, हे बघ पोरा लेकरा, जरा लक्ष देऊन ऐक। शस्त्रास्त्र देतोय म्हणजे काहीतरी पथ्य आहे। ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याच्यावरच ही गदा सोडायची। जो युद्धाला आलेला नाहीये किंवा युद्धामध्ये असताना सुद्धा ज्याच्याकडे शस्त्र नाही, निशस्त्र आहे, अशावरती गदा सोडायची नाही। जर अशावरती गदा सोडली तर ती गदा परत फिरल आणि तुझा जीव घेईल असं वरुण देव सांगू लागले। यद्यपि सोडशील जाण तरी परतोने घेईल तुझा प्राण, तो श्रुतायुध बाणे करून समरी खिळला धनंजय। आणि वरुण देवानं श्रुतायुधाला आपल्या पोराला सांगितलं होतं, ज्याच्याकडे शस्त्र अस्त्र आहे त्याच्यावरच गदा सोडायची। निशस्त्रावरती, ज्याच्याकडे शस्त्र नाही त्याच्यावर जर तू गदा सोडली तर ती गदा त्याला काहीच करणार नाही, पण ती गदा माघारी फिरल आणि तुझा जीव घेईल। म्हणून शस्त्र अस्त्र नसणाऱ्याला, निशस्त्रावरती कधीही शस्त्र प्रेरण करायचं नाही। इकडं हे आधी सांगितलं होतं वरुण देवानं श्रुतायुधला। इकडं युद्धामध्ये, कौरव पांडवांच्या युद्धामध्ये अर्जुनानं भयंकर बाण सोडून त्या श्रुतायुधला बाणाने खिळून टाकला। अर्थाचे रथी वैकुंठपती रथ चालवित पवन गती, श्रुतायुध कोपुनी चित्ती गदा प्रेरली हरिवरी। आणि पार्थाचे अर्जुनाच्या रथावरती सारथी भगवंत आहे महाराज, आणि मनाच्या वेगाने रथ चालवणार आहे तो भगवंत। आणि श्रुतायुधला राग आला, अर्जुनाने याच्यावरती बाण सोडलेला होता, अपराध कृष्णाचा नव्हता। अर्जुनानं अनेक बाण सोडलेले होते, त्यामुळे त्या श्रुतायुधला कृष्णाचा राग आला आणि कृष्णावरतीच त्यानं ही असणारी वरुण देवानं दिलेली गदा सोडली। विजयसी गदाली जनार्दनाच्या हृदय आदळली, सच्चिदानंद मूर्ती सावळी नाही टळली रथावरुनी। आणि भयंकर अशा प्रकारची गदा जी वरुण देवानं दिलेली होती गदा, ती असणारी गदा त्या श्रुतायुधनं डायरेक्ट भगवान श्रीकृष्णाच्या हृदयावरती गदा हाणली। पण देवाधी देव आहे, रथावरनं ढळले नाहीत, हल्ले नाहीत। काय झालं? देवरुण गदा परम दारुण मेरू मंदार करील चूर्ण, जो षडिकार रहित भगवान तेने चिरदई सोशिली ते। अहो, वरुण देवानं दिलेली गदा होती, ती गदा एवढं ताकद होतं, मेरू मंदार नावाच्या पर्वताचं पीठ करणारी सामर्थ्य त्या गदेकडे होतं। पण ती गदा भगवंताने सहन केली, झेलली। षड विकार रहित भगवान
भगवान षड विकाराच्या रहित आहेत आणि असे असणाऱ्या भगवंतानी त्या गदेचा प्रहार आपल्या हृदयावरती सहन केला. परीनी शस्त्र कंसात कजान गदा फिरली मनोवेग करून युधाचे हृदय भरवून घेतला प्राण तयाचा. वरुण देवाने सांगितलं होतं गदा देत असताना गदा कुणावरही सोडायची नाही. ज्याच्याकडे शस्त्र नाही त्याच्यावरती गदा सोडायची नाही. भगवंताच्या हातात शस्त्र होतं का? वाघदोरे होते घोड्यांचे, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र अस्त्र नव्हतं. आणि ह्या श्रुतायुधनं भगवान श्रीकृष्णावरती गदा सोडलेली होती. आणि वरुण देवाचा असा आशीर्वाद होता असं ते असणाऱ्या गदेला सांगितलं होतं. त्या श्रुतायुधाला निशस्त्रावर जर गदा सोडली तर ती गदा सोडणार, ज्याच्यावरती सोडली त्याला काही करणार नाही, पण ती गदा परत माघारी फिरल आणि तुझा जीव घेईल. तसंच इथं झालं. उभयदळी आश्चर्य झाले म्हणती हे अद्भुत वर्तले आपले आपण शस्त्र परतले कोणी हाती न धरिता. आणि इकडे कौरव दळामध्ये त्या ठिकाणी काहीतरी वेगळं वाटलं. म्हणले बोलू लागले असं कसं झालं, म्हणले विपरीत झालं काहीतरी. अहो हातामध्ये गदा कोणीच मारली नाही, काय नाही, तरी सुद्धा कोणीच गदा सोडली नाही, शस्त्र सोडलं नाही, तरी त्या श्रुतयुद्धाचा वध झाला असं बोलू लागले. मग जे भोज पुत्र सुदक्षिण श्रुतायु अच्युतायु दिग्गजन अपार मलेंचे बार घेऊन विजयावरी धावले. मग सुदक्षिण नावाचा असणारा योद्धा अपार अनेक प्रकारचं मलेंचे सैन्य घेतलं, अर्जुनावर निघाला. तितक्याची श्रे पार्थे छेदली शन मात्रे ते देखून या प्रज्ञा चंसूचे ज्येष्ठ पुत्रे द्रोणाप्रती हानितले. आणि इकडे त्या ठिकाणी असणारे जेवढे जेवढे बाण येत होते तेवढे तेवढे सगळे अर्जुनाने ते बाण सोडले, त्याचं निवारण केलं. त्याच्यानंतर पुन्हा अनेक द्रोणावरती प्रज्ञा चक्षुचा असणारा ज्येष्ठ पुत्र त्यानं द्रोणावरती शस्त्र सोडलं. याजी रक्षावा जयदत्र वासरमणी पावतास्त अग्निकाष्टे भक्षिल पार्थ टळेल अनर्थ इतकेनी. आणि दुर्योधन प्रज्ञाचक्षु म्हणजे धृतराष्ट्राला प्रज्ञाचक्षु म्हणतात. तो असणारा धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन द्रोणाचार्याला जवळ बोलवलं आणि सांगितले महाराज आपल्याला जयद्रथाचं संरक्षण करायचंय. कुठपर्यंत? फक्त आजचा सूर्य मावळेपर्यंत. एकदा सूर्य मावळलं अर्जुनाची प्रतिज्ञा फेल गेली, अर्जुन आपल्या आपण मरतोय, म्हणून आपल्याला जयद्रथाचं संरक्षण करायचं असं दुर्योधन बोलू लागला. मग द्रोण हाने युव द्वार मी रक्षितो दृढ साचार तुही मिळून समस्त वीर जयदत्र रक्षावा. आणि त्यावेळेस विचारलं, द्रोणाचार्यांनी सांगितलं तुम्ही जो विह रचलेला आहे त्या विहाच्या मध्ये जयद्रथाला ठेवू आणि विहाचं द्वार धरून मी स्वतः बसतो. कोण म्हणताय? द्रोणाचार्य. ह्या विहाचा दरवाजा धरून मी बसतो. जर अर्जुन युद्धाला आला तर मी त्याच्याकडे बघल. तुम्ही सगळी मिळून जयद्रथाचं संरक्षण करू असं बोलू लागले. तो इकडे विदानुविंद दोघे जण वंत देशीचे राजे दारुण धनंजय सोडून बाण श्री त्यांची छेदिली. आणि अवंत देशीचे राजे विंद आणि विंदाणुवत अशा प्रकारचे दोन अवंती देशीचे राजे अर्जुना बरोबर युद्धासाठी आले आणि द्वंद्व युद्ध सुरू झालं. शिवदत्त कवचा भेद जाना द्रोणेले वविले दुर्योधना ज्यावरी शस्त्र रूपेना कोणाचे कल्पांती. आणि अशा पद्धतीने मग इकडं भयंकर अशा प्रकारचं कवच शिवदत्त अभेद असणारं कवच ते कवच दुर्योधनानं द्रोणाचार्याला त्या ठिकाणी परिधान केलं. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची शस्त्रास्त्र लागणार नाहीत असं शिववरदाचं कवच परिधान केलं. त्या कवच बळी युद्ध करी दुर्योधन पार्थे टाकिले निर्वाण बाण परी कवच न भेदे. आणि द्रोणाचार्यांनी अभेद अशा प्रकारचं कवच दुर्योधनाला परिधान केलं. त्या कवचाच्या बळावरती दुर्योधन अर्जुना बरोबर युद्ध करू लागला. अनेक प्रकारचे बाण सोडले तरी ते कवचाचा भेद अर्जुनाला घेता येत नव्हता. जो मधुमूर विनाशक पूर्ण तो युक्ती सांगे पार्थ लागून की हस्तानी चरण उघडे बाणी खिळते.
भगवंतही महाराज चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवंताला काय माहिती नाही. भगवंताने सांगितलं अर्जुना त्या कवचावरची बाण सोडणं बंद कर, कवच तुला भेटणार नाही, शिव महादेवाचं वरदान युक्त आहे. मग काय करायचं, कवच आहे अंगावरती, त्याचे हात आणि पाय रिकामे, त्याच्यावरती कवच नाही. कवच कुठं आहे, छाती मानापासून खाली कवच आहे, हात आणि पाय रिकामे आहेत. हात आणि पायावरती बाण सोड आणि बाणानं हात पाय त्याची खिळून टाक. भगवंत अर्जुनाला युक्ती सांगतात. मग चरण आणि मनगट्टे दोन्ही पारते फोडिली तीक्ष्ण बाणी, त्याच वय करुणी दुर्योधन पळाला. आणि इकडं भगवंताने सांगितल्या पद्धतीने अर्जुनानं कवच भेद करायचा विषय सोडून दिला. महादेवाचं वरदान आहे, आपणही प्रतिपालन करावं. कशाला उगाच महादेवाचं वरदान खोटं करायचंय म्हणून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाचं ऐकलं. हात आणि पायावरती बाण सोडले, एवढे सोडले, त्रास दिला, खिळून टाकले, तेवढे एवढी सुद्धा जागा हात पायावरती सोडली नाही. एवढे बाण अर्जुनानं सोडले, त्या भीतीनं दुर्योधन पळाला. इकडे धर्म भीम सहदेव नकुळ पांचाळीचे पाचही बाळ, द्रोणावरी बाण जाळ घाली ते झाले ते ठवा. इकडं धर्मराज आहे, नकुल आहे, सहदेव आहे, द्रौपदीची 5 पोरं आहेत. ही सगळेजण मिळून द्रोणाचार्य बरोबर युद्ध करू लागले आणि बाणांचा वर्षाव द्रोणाचार्यावरती करतात. सोडून सात्यकिनेश्वर मारिला व्याघ्रदंत महावीर, अलंबुष नामासुर घटोत्कचके सहारिला. आणि इकडं सात्यकीनं त्या ठिकाणी असणारे बाण सोडला. व्याघ्रदंत नावाचा असणारा राक्षस सात्यकीनं मारून टाकला. घटोत्कच भीमाचा पोरगा आहे, घटोत्कच हिंडिंबीचा मुलगा आहे. आणि त्या असणाऱ्या घटोत्कचानं भीमपुत्र घटोत्कच अलंबुशाला मारून टाकलं. रुक्मिणी हृदयीचे जे रत्न तो धर्मास रक्षी प्रद्युम्न, जलसंध गजारूढ होऊन सात्यकीशी युद्ध करी. आणि इकडं रुक्मिणीचा प्राणजीवन, रुक्मिणीचा सुपुत्र, जो रुक्मिणीच्या उदरातून जन्म आलेला आहे, तो मदन, त्यालाच प्रद्युम्न म्हणतात, तो धर्मराजाचं संरक्षण करू लागला. परम लागवी सात्यकी वीर परिजल संधे आटिले दळापार, मंगळ सोडून निर्वाण शर छेदिले शिर जलसंधाचे. जलसंध आणि सात्यकीचे युद्ध सुरू होता. सात्यकी निर्वाण बाण सोडले, अनेक जलसंधाच्या सैन्याचं निवार मारून टाकले, अनेक सैन्य संहार केला. शेवटी निर्वाण बाण सोडला आणि त्या असणाऱ्या जलसंधाला मारून टाकलं. तयाचे कैवारे भुरीश्रवा सात्यकीवरी धावला जेव्हा, कर्णानी भीम तेव्हा सीमेरहित भिडती. आणि इकडं भुरीश्रवा त्या असणाऱ्या त्या ठिकाणी सात्यकीवरती धावला. त्यावेळेस इकडं कर्ण दुर्योधन युद्ध करू लागले. भुरीश्रव्याचे शिरते ते सात्यकीने उडविले पुरुषार्थे, चिंता सागरी अंधसुते पेन केले तेथवा. भुरीश्रवाचं मुंडक सात्यकीने एकाच बाणानं उडवलं, त्याला मारून टाकलं. त्यावेळेस दुर्योधन चिंता समुद्रामध्ये बुडून गेला. पार्थिवीर हरिले पार वेगे करी हाने सर्वेश्वर, दिवस आला 2 प्रहर तृषाकंत वारू झाले. आणि युद्ध सुरू होत, 2 प्रहर दिवस सुरू झाला म्हणजे 6 तास झाले. आणि प्रहर संपल्यानंतर 2 प्रहर दिवस आला म्हणजे दुपार झाली. आणि दुपार झाल्यानंतर जे घोडे होते अर्जुनाच्या रथाचे, त्या घोड्यांना तहान लागली. काय झालं, धनंजय झाला तृषाकांत, शिवई विकळ झाले बहुत, कौरव देखून मानत इतक्यार्थ पार्थ जिंकावा. अर्जुनाला सुद्धा खूप तहान लागली. आता आपल्यासारखी बिस्लरी जवळ होती का, नव्हती. तहान लागली खूप. दुपारचा प्रहर चालू होता, युद्ध सुरू होतं. तहान लागली अर्जुनाला, घोड्याला तहान लागली. कौरवाने पाहिलं अर्जुन तहानेजलेला आहे, तेवढ्यात म्हणले एवढ्याच वेळामध्ये अर्जुनाला जिंका. अर्जुने बाण धांडोनी पाताळा काढिले भोगावतीच्या जळा, अशुभ सरोवर भरला भोते वृक्ष विराजती. आणि अर्जुनाला तहान लागली. मग जावा रे दुकानात बिस्लरी घेऊन या. कुठं जाणार, तिथं कुठं शोधणार, पाणी आणणार. लगेच बाण अर्जुनानं धनुष्याला लावला आणि पाताळामध्ये जी भोगावती नदी आहे, बाण सोडून पातळीवर फोडलं. तिथून भोगावती नदी बाहेर काढली आणि पाणी पिऊ
लागले. विशाळ सरोवर शीतळ जल तीरी विराजिती मराळ सुरोन कमलावरी आली कुळ रुंजी सदा गाली ती. विशाळ अशा प्रकारचं पाणी सरोवर होतं, सुंदर अशा प्रकारचं पाणी होतं. त्याच तीरावरती सुंदर अशा प्रकारची सोन्याची कमळं, त्याच्यावरती असणारे जे काही भुंगे होते भ्रमर आनंद घेऊ लागले. कौरव दळ विस्मित पाहत हणती धन्य धन्य वीर पार्थ अर्जुन उदक सेवित गोडी सोडित श्रीकृष्ण. कौरव लांबून बघू लागले, धन्य धन्य अर्जुन महाराज. ताण लागली तर डायरेक्ट बाण मारून पाताळातली भोगावती बाहेर काढली. पाणी पिऊ लागला अर्जुन. भगवान म्हणले आपले घोडे सुद्धा ताणले, रथाचे घोडे सोडले आणि भगवंत घोड्याला पाणी पाजू लागला. वारूचे वांग धोरे हाती धरिले रमावरे सचिदानंद सर्वेश्वरे चाबुक माता कोविला. भगवंत महाराज लाजत नाहीये. भगवंत काय काम करू लागला. घोड्याचे वागदोरे सोडले, घोडे पाणी पिण्यासाठी सोडले. घोड्याच्या पाठीवरनं भगवंतानं थाप टाकली. जे असणारे वागदोरे ते दृढ धरले. चाबूक आहे तो असणारा चाबूक हातामध्ये घेतला. असं सांगतात, हयमुखी चिळाळ सोकरे दूत तमाळ निळ अंगीचे बाण उपटून सकळ हस्त फिरवी परमात्मा. भगवंत आहे महाराज आणि भगवंत काम करतोय. घोड्याच्या मुखामधून जो लाळ आहे ती लाळ खाली सांडत होती. भगवंतानं पाणी घेतलं आणि पाण्यानं त्या असणाऱ्या घोड्याच्या मुखावरनं हात फिरवला. घोड्याचं तोंड त्या पाण्यानं भगवंतानं हातानं धुतलं आणि जिथं जिथं घोड्याला बाण लागले होते ते बाण भगवंत काढू लागले आणि घोड्याच्या पाठीवरनं श्रीकृष्ण हात फिरवू लागले. जो हस्त फिरवावया माथा इच्छिती शिव पुरंदर विधाता तो हस्त हयासी लागता शेते सर्व भुजाली जखमा. अहो जो असणारा हात विधी पुरंदर ब्रह्मदेव इंद्र सुद्धा विचार करतात की भगवंताचा हात आपल्या डोक्यावरती लागावा, स्पर्श व्हावा, पण तेही त्यांचं भाग्य नाही. तो हात घोड्याच्या अंगावरनं फिरतोय आणि असा असणारा भगवंताचा कृपाळू हस्त घोड्यावरनं फिरत होता. तेव्हा ज्या ज्या जखमा झालेल्या होत्या तेवढ्या सगळ्या घोड्याच्या संपल्या. आनंद वाटला. अश्वाच्या अंगीचा करू सकळ नखे करून निववी गोपाळ अंजली भरून सळीळ वेळ वेळावरी गाली. आणि ज्या वेळेस हात फिरवत होते त्यावेळेस अंजुळी भरून जे काय असणारे हातामध्ये पाणी भरून घोड्याला पाजित होते. सगळे क्षत घोड्याच्या अंगावरती संपलेले होते. असं सांगतात, तुरंग होता चंचळ हो आणि वैकुंठ पाळ त्रिभुवन विस्मित सकळ पांडव भाग्यावर नीती. आणि ज्या वेळेस तुरंग घोड्याचं पोट भरला, पाणी पेले, तृप्त झाले, लगेच भगवंतानं घोड्याचे वागदोरे धरले, रथाकडे वळवलं. हो हो मामाजी जी करत असणारे घोडे रथाकडे चालवले. त्यावेळेस पांडवाचं भाग्य जगत्रयी वर्णन करू लागले महाराज. काय भगवंत काम करतोय. अर्जुनासाठी घोडे धुतली. आता बघितलं आपण घोडे धुतली कोणासाठी, भक्तीसाठी. म्हणून पांडवाच्या भाग्याचं वर्णन सर्वजण करतात. इतक्यात कौरव बाण जाळ विजयावरी घालिती सकळ पार्था समने गणानुल बाण जाळ छेदी हे. एवढ्या वेळामध्ये अर्जुन भगवंतानं अजून घोडे काही रथाला बांधलेले नव्हते. पाणी पिले आणि बाहेर आणले सरोवराच्या. तेवढ्या वेळामध्ये कौरवांनी बाणाचं जाळच्या जाळ अथांग बाण अर्जुनावरती सोडले. भगवंतानं सांगितलं, अर्जुना काय बघत बसलाय, आलेले बाणजाळ तोडून टाक. रथा खाली उभा अर्जुन गांडीव चाप चढून अपार सोडून मार्गन बाणजाळ छेदिले. रथाखाली अर्जुन उभा होता आणि अर्जुन उभा होता. लगेच भगवंतानी सांगितलं, धनुष्याला बाण लावला. जे कौरवाचे बाण आलेले होते तोडून टाकले. अश्वधोन जगजीवन रथी योजिन लागताशन अर्जुना साथ देऊन रथावरी आरुडविला. आणि इकडे भगवंतानं लगेच घोडे आणले. सरोवराच्या ठिकाणी पाणी पिलेले घोडे आणले, रथाला जुंपले, अर्जुनाला हात दिला, रथावरती बसवला. बाप बाप बोलून तेव्हा थापटी तुरंगाच्या ग्रीवा सादर होऊन मगवा विलोकित प्रेम भरे. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा घोड्यावर रथावरती बसले. अर्जुनाला बसवलं घोड्यावरच्या मानेवरती. भगवंत थाप देऊ लागले, हात मारू लागले. सगळेजण पाहू लागले, माझा पुत्र सभाग्य परम नीच कर्मे करी पुरुषोत्तम आनंदाश्रू उत्तम शकराचे नैनी लोटले. सगळेजण पाहू लागले रणांगणावरती काय चाललंय. भगवान परमात्मा घोड्याच्या पाठीवरती थाप टाकत आहे.
घोड्याचे वागदोरे हातामध्ये धरलेले आहेत. त्यावेळेस इंद्राच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं आणि इंद्र विचार करतोय, माझा पोरगा अर्जुन, या अर्जुनासाठी नीच काम भगवंत करतोय. केवढी नीच काम होती महाराज. घोड्याची लाळ पुसणं, त्याचं तोंड धुणं, त्याला पाणी पाजणं, त्याचे वागदोरे हातामध्ये सांभाळणं, ही नीच काम माझ्या पुत्रासाठी करतोय. माझा पोरगा खूप भाग्यवान आहे असं इंद्र बोलू लागला. घोडे धुवून आणले सोयनंदी जे वेळ जुंपिले, सरोवर तत्काळ आटले युद्ध मांडले पुढती पै. पुन्हा युद्ध सुरू झालं. घोडे धुवून आणले, सगळ्यांची ताण भागली, सरोवर गुप्त झालं, रणांगण पूर्वीसारखं झालं. कौरव पांडवाच्या युद्धाला सुरुवात. उभय कृष्ण हे केरथी पवन वगे वारू जाती, कौरव दळीचे सारथी विलोकिती कौतुके. उभय दळ आहे, कौरव पांडवांचं दळ आहे, सम्रांगण आहे, युद्ध सुरू आहे. वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त भयंकर घोडं इकडून तिकडं पळत होते. कौरव सैन्य पाहू लागलं. सव्यसाची क्रोधायमान वाम सव्य समसंधान, पार्था तोरा करी हाणून खंगकेत बोलतसे. अर्जुन अतिशय रागावलेला आहे. दिवस चाललेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत, दिवस मावळेपर्यंत आपल्याला जयद्रथाला मारायचंय. दिवस तर निघून चाललेला आहे आणि इकडं अर्जुन डाव्या हाताने बाण सोडत होता महाराज. अर्जुनाचा हस्त लाघव आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला काय बोलतात. सहगावे युवर चिला जिंकिता तिसरा प्रहर झाला, प्रहर एक दिवस उरला कृष्ण विचारी मानसी. भगवान श्रीकृष्ण मनामध्ये विचार करू लागले. अर्जुनानं पण केलेला आहे, दिवस मावळायच्या आधी जयद्रथाला मारायचं आणि 6 गाव त्यांनी विह रचलेला आहे आणि ह्या असणाऱ्या विहाच्या सैन्याला जिंकत 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 3 प्रहर संपले. दिवसाचा फक्त शेवटचा 1 प्रहर म्हणजे फक्त 3 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि जयद्रथ आपल्यापासून खूप लांब आहे. मग काय करावं. भगवंत विचार करतात की दिवस उरला किंचित साध्य, आता जयद्रथ प्राण त्याजील माझा पार्थ, मग दीनानाथ काय करी. भगवंताला अर्जुनाविषयीची चिंता वाटली. ह्या सगळ्या विहनला सैन्य मारत मारत 3 प्रहर दिवस संपलाय. दिवस किंचित उरलेला आहे. दिवस मावळायला येत आलेला आहे. थोडासा दिवस उरलेला आहे आणि आता जयद्रथ आपल्याला भेटत नाही. जयद्रथ खूप लांब आहे. अजून द्रोणाचार्य ते विहाचा दरवाजा संरक्षण करून बसलेले धरून बसलेले आहेत. अजून आपल्याला द्रोणाचार्यापर्यंत जायचंय, पुन्हा द्रोणाचार्याला जिंकायचं, पुन्हा जयद्रथाकडे जायचं. आता जयद्रथ आपल्याला असाध्य आहे, भेटणार नाही. मग भगवंत मनाला काय विचार करतात. सुदर्शन आड घातले दिनकरास लपविले, अर्जुनास्ते न कळे वीर श्रीचिनी माझे. भगवंतानं काय केलं महाराज. सुदर्शन हा घेतलं आणि सूर्याच्या आड बाजूला त्या सुदर्शनाच्या पाठीमागे सूर्याला लपवलं. सुदर्शनाने सूर्य झाकला हे कुणालाच कळलं नाही. भगवंताचं लाघव अर्जुनाला वीरश्री मध्ये होता, तो बाण सोडत होता, त्यालाही कळलं नाही. सगळ्यांना वाटलं दिवस मावळला. आणि अर्जुना मग भोरे जग जीवन सरले सरले दिनमान झाले मरण तुझ रागी. आणि अर्जुनाला भगवंतानं सांगितलं. अर्जुन फक्त बाण सोडित होता, बाणापाठीमाग बाण सोडित होता. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगितलं, अर्जुन महाराज दिवस संपला, दिवस मावळला, आता जयद्रथ तर मेला नाही, मग तुम्हालाच मरावं लागतंय. कसं करताव सांग. अर्जुन सूर्याकडे पाहिले तो सूर्यबिंब मावळले, गांडी हातीच ठेवले उंडरचिले ते थवा. अर्जुनानं सूर्याकडे बघितलं, सूर्यबिंब मावळलं. सूर्य मावळलेला होता. संध्याकाळच्या 6 वाजलेल्या होत्या. दिवस अस्तमानाला गेलेला होता. त्यावेळेस अर्जुनाला म्हटलं बरोबर आहे, आता आपली प्रतिज्ञा जीव द्यायची पूर्ण करावी म्हणून हातामधले धनुष्य खाली ठेवलं आणि जे काही कुंड होतं अग्निकुंड निर्माण केला. अग्निकाष्ट बक्षावया अर्जुन सिद्ध झाला, जाणून धर्म भीम सकल सैन्य शोक करीती ते थवा. आणि इकडे अर्जुन आता जीव देण्यासाठी तयार झाला. दिवस मावळला, आपला पण अधुरा राहिला आणि आपला पण पूर्ण नाही झाला म्हणजे पणाचं आपलं प्रायचित होतं की मरायचं. त्याच्यामुळे अर्जुन अग्निकष्ट भक्षणासाठी तयार झाला. इकडे असणारे पांडव भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, धर्मराज आहे, शोक करू लागले. कौरवास हर्ष थोर की अनायासे मरतो पार्थवीर, मग पहावया समग्र पांडव कौरव पयाले. आणि कौरवांना आनंद होता. आता अनायासानं असं आपल्याला अर्जुन ऐकत नाही.
आता कुठल्याच प्रकारचा सायास न करता अर्जुन मरतोय. मग ते पाहण्यासाठी अर्जुन कसा मरतोय, कसा अग्नी कष्ट भक्षण करतोय ते बघण्यासाठी सगळं कौरव पांडव अर्जुनाच्या जवळ आले. कुंडी तडजिला तेव्हा अग्नी अर्जुनाला स्नान करून मग श्रीकृष्णासन मुनी 3 केल्या प्रदक्षिण्या. आणि कुंड रचला, कुंडामध्ये धडधडीत अग्नी प्रज्वलित केला, त्याच्या ज्वाळा आकाशापर्यंत जाव्या असा कुंड रचला. अर्जुन गेला, स्नान केलं, आला, भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं, 3 प्रदक्षिणा देवाला केल्या. काय करतो? पहावे आले समस्त चोरून पाहिजे जत्र ते देखून श्रीकृष्णात काय बोलत पार्थासी. अर्जुन कसा मरतोय हे बघण्यासाठी कौरव पांडवाचं सैन्य एकत्र आलेलं होतं. जयद्रथ चोरून बघत होता. ती कृष्णानं बघितलं, हे इथं जवळ आले. अर्जुनाच्या जवळ सैन्यामध्ये लपून बसलेला जयद्रथ कृष्णानं पाहिला. म्हणलं आता गिराईक जवळ आले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलतात? स्त्री व्रताना सवे जाय तैसा अग्नी प्रवेश न करीसी काय आपुले धनुष्यबाण लवला आहे समागमे घेई का. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, नवरा मेल्याबरोबर त्याची स्त्री त्याच्या बरोबर सती जाते. तसं धनुष्यबाण, तसं तू त्या ठिकाणी का करायला गेलास? ही धनुष्यबाण हातामध्ये घे आणि हातामध्ये घेऊन तू अग्नीमध्ये जा असं भगवंत अर्जुनाला सांगतात. धनुष्यास बाण चढवून कुंडास करी प्रदक्षिण मग तैसेच करी श्रोतवान कौरव सर्व पाहती. भगवंताचं युक्ती लागव आहे महाराज, कुणाला कळत नाही. लीला नाटकी भगवंत आहे. भगवंताने सांगितलं, अर्जुना एक सांगतो तसं करायचं म्हणले. धनुष्यबाण तुझ्या हातामध्ये घे, धनुष्याला बाण लाव, कानाडी वड, एवढं सगळं तयार कर आणि मग अग्निभोवती प्रदक्षिणा घे असं भगवंत अर्जुनाला सांगतात. चोरून पाहिजे जत्र ते देखून कौरव समस्त अनति तुझ लागी हा होतो अनर्थ तू काय येत आलासी. आणि चोरून बघत होता जयद्रथ. तेवढ्या वेळामध्ये कौरव म्हणू लागले, बाबा तुझ्यासाठीच सगळं चाललंय. हे जे अर्जुन मरतोय ते तुझ्यासाठी मरायला लागलाय, तुझ्यामुळे अर्जुन मरतोय आणि तू इथं कशाला आलाय असं बोलू लागले. जयद्रथ हरे बरे झाले अर्जुनास तो मरण आले आता पांडव ऐक्याची वेळे उद्या सर्व जिंकीन. जयद्रथानं सांगितलं, म्हणले बरं झालं की अर्जुन मरतोय, मरू द्या. आता उद्याच्या उद्या सगळी पांडव जिंकत. आता पांडवांना जिंकायला काय वेळ लागायलाय? आपल्याला जड कोण होता? हे अर्जुन आणि भीम जड आहे. ती आता अनायासानं अर्जुन मरतोय, मग आता पांडवांना जिंकायला काय अडचण आहे? उद्याच सगळे पांडव जिंकतो. जयद्रथ बोलू लागला, इकडे प्रदक्षिणा करी अर्जुन धनुष्य ओढून कर्ण तो हळूच काळी सांगे जग जीवन बैल जयदत्त पाहे पा. आणि इकडं अर्जुनानं भगवंतानं सांगितल्या पद्धतीने धनुष्याला बाण लावलेला होता, कानाडी ओढलेली होती आणि अग्नीच्या भोवती अर्जुन फिरत होता प्रदक्षिणा करण्यासाठी. तेवढ्या वेळामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या जवळ गेले. म्हणले, अर्जुना तिकडं चोरून जयद्रथ बघताय, त्या जयद्रथाकडे नजर टाक आणि त्याला लक्ष कर. भगवंत अर्जुनाला इतक्यात काढिले सुदर्शन तो अर्ध घटिका दिवस पूर्ण पार्था हा सूर्य तो जयदत्त अर्जुन दुर्जन सोडी बाण वेगे पे. भगवंतानं अर्जुनाच्या कानात सांगितलं, बघ तिकडं कोपऱ्यातनं जयद्रथ बघतोय. आणि असं सांगितल्यावर लगेच भगवंतानं सूर्याच्या आड जे सुदर्शन लावलेलं होतं ते सुदर्शन काढलं. लगेच दिवस उगवला, दिवसाचा प्रकाश पडला. अर्ध घटिका दिवस शिल्लक होता. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, हा सूर्य, हा जयद्रथ बाण सोड. ऐसे बोलता जग जीवन निमिष न लागता गेला बाण जयद्रथाचे शिर छेदून आकाश पंते उडविले. भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याबरोबर काय सांगितलं होतं? ही सूर्य आणि हा जयद्रथ सोड बाण. लगेचच अर्जुन तयारीतच होता महाराज. लगेच निमिष न लागता डोळ्याची पपणी लावायची आतमध्ये बाण गेला, जयद्रथाचं शिर उडवलं आणि आकाशामध्ये उडालं. ज्याचे हस्ती हे पडले शिर त्यास तत्काल मृत्यू साचार अर्जुनास आणि सर्वेश्वर शिर वेगे उडवी पा. आणि इकडं असं त्या ठिकाणी त्या जयद्रथाला होत की ज्याच्या हातामध्ये जयद्रथाचं शिर पडल तो लगेचच मरणार.
असं त्या ठिकाणी त्याला वर शाप होता कोणाचा तरी, त्याच्यामुळं लगेच बाण सोडला आणि अर्जुनानं ते शिर उडवलं. सिंधुराज जयदत्राचा पिता पश्चिम समुद्री तप करीत होता. संध्यावदनी अद्र देता शिर पडले दया हाती. आणि इकडं सिंधुराज जयद्रथाचा बाप होता, उत्तर समुद्राच्या किनाऱ्याला अर्धदान देत होता. असं उत्तर समुद्राचं पाणी घेतलं, असं सूर्यदेवाला अर्धदान देत असताना तेवढ्या वेळामध्ये जयद्रथचं शिर आलं, त्याच्या हातात पडलं. तेने हातीचे टाकिले शिर तो तेची मृत्यू पावला नृपोर. सूत्रधारी तो यदुवीर नाना कौतुक दावितसे. भगवंत महाराज सूत्रधार आहे, जगाचा सूत्रधार आहे, नाना कौतुक दाखवणार आहे. त्याच्या हातामध्ये शिर पडलं, त्यानं टाकून दिलं पण तो मेला. अशा पद्धतीने जयद्रथाला भगवंतानं युक्तीनं मारवलं. दिनमणी पावतास्त इतक्यात मारिला जयद्रथ. विजय वाद्य वाजवित पार्थ तेव्हा परतला. आणि इकडं सूर्य मावळायच्या आधी जयद्रथाला मारायचा अर्जुनाचा पण होता आणि तो भगवंताने पूर्ण केला, अर्जुनानं नाही केला. अर्जुन तर मरायला चालला होता, भगवंतानं अर्जुनाचा पण सिद्धीला नेला. सूर्य मावळायच्या आधी जयद्रथाला मारलं, विजय वाद्य वाजवले, गावाकडे निघाले. दुर्दर्पण साधिला देख कौरवासी दिले महादुःख. शोक्य विवळ सकळीक ब्रह्मले विवेक समजेना. इकडे कौरवांना क्षणामध्ये काय झालं काहीच कळेना महाराज. असा असणारा भगवंत आहे, असाध्य पण होता अर्जुनाचा, जयद्रथ मारणं अशक्य होता, ते सगळं भगवंतानं शक्य करून दाखवलं. जे अवघड गोष्ट आहे ते सुद्धा सोपी केली. कौरवांना अफाट दुःख दिलं, सगळे कौरव त्रस्त झाले. काय झालं त्यांच्या लक्षामध्ये येत नव्हतं, भ्रमण गेलेली दुर्जन होते. वाचा. दुःशिला दुर्धनाची भगिनी दे जयद्राची होय ग्रहिणी. गांधारी धृतराष्ट्र कोणी जामात दुःखे विवळती. आणि इकडं त्या ठिकाणी दुःशिला दुर्योधनाची बहीण आहे आणि ती जयद्रथाला दिलेली होती. त्याच्यामुळं गांधारी आणि धृतराष्ट्र यांचा जावई म्हणजे जयद्रथ होता, दुर्योधनाचा दाजी होता. दुर्योधनाची बहीण दुःशिला जयद्रथाला दिलेली होती. त्याच्यामुळं ह्या धृतराष्ट्र आणि गांधारीचा जावाई लागतो, दुर्योधनाचा दाजी लागतो. दाजी मारला अर्जुनानं आणि त्याच्यामुळं धृतराष्ट्र आणि गांधारी जावयाच्या दुःखानं शोक करू लागले. धर्म असं सांगती होत की मारून जयद्र पहिलं कपिवर झळकत शिबिराप्रती येतसे. धर्माला दूत सांगू लागले भगवान श्रीकृष्णाने अनेक लाघव करून अर्जुनाच्या हातून जयद्रथाला मारवलं. बघा विजयाच्या ध्वजानं लखलखित ध्वज येऊ लागला. वाद्याचे गजर पांडवडळी होती अपार. पुष्पवृष्टी वारंवार पुरंदर करीतसे. आणि पुन्हा त्या ठिकाणी विजय वाद्यांचा गजर होऊ लागला, वाद्य वाजवू लागले. पांडवाच्या रथावरती अर्जुनाच्या रथावरती पुष्पवृष्टी होऊ लागला. रथाखाली उतरता कृष्ण अर्जुन धर्मराज पुढे येऊन श्रीरंगाचे चरणी नमन करून स्तवन करीतसे. आणि इकडं रथाखाली भगवंत उतरल्याबरोबर अर्जुन आणि धर्म कृष्णाच्या जवळ आले, त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं स्तवन करू लागले. हरे कुंती उदरी नूतन आजी जन्मला अर्जुन. जनक जननी बंधू सुजन तुझं विन कोण श्री हरी. धर्मराज सांगू लागला भगवंता अर्जुन कुंतीच्या पोटाला आज दुसऱ्यांदा जन्म झालाय अर्जुनाचा. आज अर्जुन जन्मलाय खऱ्या अर्थानं, नाहीतर अर्जुन मरणार होता. नवीन जन्म तुम्ही अर्जुनाला दिलेला आहे आणि तुमच्याशिवाय आम्हाला कोण त्या ठिकाणी, आमचे आई बाप सगळे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चलता, कृष्ण माझा आमचं सर्वस्वच तुम्ही आहे. धर्मराज बोलता. कृतांताचे मुखातून आजी तो पार्थ काढीला ओढून सर्वांगाची छाया करून प्रल्हाद जैसा रक्षिला. भगवंत काय सांगावं, अर्जुन मरणार होता. कृतांताच्या यमाच्या तोंडात हात घालून, मरणाच्या जाबड्यात हात घालून तुम्ही अर्जुनाला सुरक्षित बाहेर काढले. अहो तसं सावली असते आणि जसं तुम्ही प्रल्हादाला सर्वांगानं रक्षण केलं तसं अर्जुनाचं सदोदित तुम्ही रक्षण करताय. धर्मराज बोलता. विजयास विजयी करून हरित्वाच दिदला आणून थोरपणा सकड सांडून घोडे आजी धुतले. भगवंत काय सांगायचं, विजयाला विजयी केलंय, अर्जुनाला विजय दिला आणि त्याला त्या ठिकाणी विजय देऊन तुम्ही सुखरूप घरी आणलं.
भगवंता तुम्ही एवढे नीच कर्म केलात, अर्जुनासाठी त्याचे असणारे घोडे धुतलात, काय काय सांगावं? धर्मराज बोलतात, यदुकुल कमल विकास भास्करा पद्मजा तनजनका पद्माक्षिवरा पद्मनामा पद्मधरा नाही उपकार मिती तुझ्या. भगवंता तुझ्या उपकाराला मिती नाही, गणती नाही. सूर्य असणाऱ्या यदुवंशाचे तुम्ही भास्कर आहेत, सूर्य आहे. यदुवंशात जन्मलेले सूर्य आहेत. रुक्मिणीचे प्राण ज्योत आहेत तुम्ही. काय तुमचे उपकाराचं वर्णन करावं? धर्मराज बोलतात, हे जग जनका विश्वम सबूत समरभूमिसी होसी सुत आणि होऊन आमचा दूत शिष्टाई करू गेलासी. भगवंता काय सांगावं, काय काय काम केली. अरे आमच्यासाठी दूत झालास, ब्रह्मांडाचा नायक आहे, आईसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा सृष्टीकर्ता तू आहे, मालक आहे, मालक. आणि आज आमच्यासाठी दूत झाला, सेवक झाला, आमचा दूत होऊन तू शिष्टाई करण्यासाठी गेला होता, असं धर्मराज बोलतात. पांडव कुल पालका पांडुरंगा ब्रह्मानंदान विटे भंगा श्रीधर दयज भृंगा उभायो भिंगा विटेवरी. श्रीधर स्वामी सांगतायत, भगवंता तू विटेवरती देव आहे ना, विटेवरचा असणारा भगवान परमात्मा, असं रूप ते असणाऱ्या भगवंताला साष्टांग दंडवत श्रीधर स्वामी सांगतात. स्वस्ती श्री पांडव प्रताप ग्रंथ द्रोण प्रभ व्यास भारत त्यातील सारांश यथार्थ 45 सव्यात कथियेला. श्रीधर स्वामी सांगतायत, पांडव प्रताप ग्रंथ आहे, अतिशय सुंदर ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथातलं द्रोण पर्व सुरू आहे. त्या द्रोण पर्वामध्ये 45वा अध्याय आहे. आणि त्या 45व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांनी मिळून जयद्रथाला कसं मारलं, हा सारांश 45व्या अध्यायामध्ये श्रोत्यांपुढे श्रुत केला. श्री पांडव प्रतापे द्रोण पर्वणी चक्रयुभेदुनो नाम 45 गोडा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.